तारीख आहे 11 मार्च 2026. तर आता आपण एका आंब्याच्या बागेला भेट देण्यासाठी इथं आलो आहोत. तर आता जर आपण बघितलं तर सर्वसाधारण 100 ग्राम म्हणजे 50, 70, 100, 150 ग्रामपर्यंत या आंब्या बागेत साईज आहे. आता सगळं झालं तर आपलं सेटिंग झाले किंवा बऱ्याच बागेत अगोदर सेटिंग झाली नाही, मोर खराब झाला, सगळं झाले. त्यासाठी तर काय काय गोष्टी काळजी घ्यायची ते पण आपण वेळेवर व्हिडिओमध्ये सांगितलं आहे. ते तुम्हाला बघायचे असतील तर नक्की आपल्या चॅनलला एकदा सबस्क्राईब करून घ्या आणि पेजला फॉलो करायला विसरू नका. तर आता आपली सेटिंग झाली आहे. आता इथं पुढचं जे व्यवस्थापन आहे म्हणजे आता आपल्या ताटात घास वाढलेला आहे आणि तो आता आपल्याला खायचा आहे. पण तो जर आपण व्यवस्थित खाल्ला तर नक्की आपलं पोट चांगलं भरणार आहे, चांगली चव लागणार आहे. मग ह्या गोष्टीच्या आंब्याच्या बागेतल्या त्या ज्या आहेत त्या म्हणजे आता जर आपण बघितलं की जर तुम्ही तर झाडं बघितली तर झाडं एकदम लहान आहेत. ही पहिलाच बहार आहे त्याचा. तुम्ही जर ती सेटिंग जर बघितली, सेटिंग पण खूप जास्त आहे. बऱ्याच झाडाला त्यांच्या ऐपतीपेक्षा खूप जास्त त्यांनी आपल्याला दिलेलं आहे. सेटिंग खूप जास्त आहे. मग ते जर आपण सगळी सेटिंग ठेवली तर नक्की आपल्याला त्याचा काही फायदा होत नाही आणि झाडाला पण विनाकारण ताण होतो. आता जर ह्या झाडाचं बघायला झालं, तुम्ही बघता इकडं पूर्ण झाड भरले, हे झाड भरले म्हणजे सगळ्या झाडाला फुल सेटिंग आहे. आता ह्या फांदीचा जर विचार केला तिथं तर ऑलरेडी 2 फळं आहेत. मग ह्या फांदीला एका झाड काय इतकं मोठं नाही की बाबा एका देठाला 4-4, 5-5 फळं पेलू शकेल. मग अशा वेळेस आपल्याला काय करावं लागणार आहे, हे समजा 1 किंवा 2 फळं ठेवून ही पुढची जी फळं आहेत ते आपल्याला कात्रीच्या साह्यानं कट करणं गरजेचं आहे. म्हणजे ह्या झाडाचा ही फांदी जे काही अन्नद्रव्य पाणी घेईल किंवा झाड त्या फांदीला देईल फळांचं पोषण करण्यासाठी, हे जे 4 फळाला जात होतं ते आता काय होणार आहे, 2 फळाला जाणार आहे. आणि या 2 फळाची साईज आणि गुणवत्ता आपल्याला चांगली मिळणार आहे. त्यासाठी अशा ठिकाणी बऱ्याच ठिकाणी जिथं जिथं तुम्हाला जास्त आहे, आता इथं काढायला आपल्याला हे काहीतरी काढून टाकू आपण, की अशा आपल्याला थिनिंग करणं आता गरजेचं आहे. तिथं आता फुलं चांगलं फळ हे लहान फळ काढून टाकूया, विनाकारण झाडाला ताण द्यायचं नाही. आणि अशी थिनिंग केल्यामुळं मग जिथं गरज आहे थिनिंग करताना नक्की काळजीपूर्वक केली पाहिजे. आता ह्या फांदीचा जर विचार केला तर जवळजवळ 6-7 फळं आहेत. एवढी आहेत फांदीला टिकणं अशक्य आहे. मग त्यावेळेस आपल्याला काय करावं लागणार आहे, ते थिनिंग करणं गरजेचं आहे. आता इथं सुद्धा बघा, आता 2 काढले, अजून 4 आहेत. पण तुम्ही जर आता बारकाईने बघितलं तर या फळाची साईज किंवा ही फळं वेडी वाकडी झाली आहेत. म्हणजे त्याला अन्नद्रव्याची कमतरता झाली आहे किंवा त्याचं पोषण कमी पडत आहे म्हणून ही फळं वेडी वाकडी व्हायला लागलेत. ही जर आपण अशीच कंटिन्यू फळं सगळी ठेवली तर नक्की झाडा जसं बऱ्यापैकी आपली फळं अशी वेडी वाकडी होतील. गुणवत्ता तर मिळणार नाही आणि त्याला रेट पण चांगला मिळणार नाही. फक्त आपण म्हणू की आमच्या बागेत एवढी भरपूर फळं सेटिंग आहे, पण त्याचा आपल्याला काही उपयोग होणार नाही. त्यासाठी जेवढं झाडाला पेलते तेवढंच ठेवणं गरजेचं आहे. इतर आपल्याला थिनिंग करणं गरजेचं आहे. त्याशिवाय बऱ्याच ठिकाणी आता काय होते, जसं की आता इथंच आपल्याला तुम्हाला दाखवू शकतो. आता इथं तुम्हाला